राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच काही उलथापालथ होत आहे, सुरू आहे. आणि या सर्व राजकीय घडामोडीपासून एक व्यक्ती ही दूर आहे. खरं म्हणजे या व्यक्तीनं गेली 60 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपली राजकीय सत्ता गाजवली. आणि ही सत्ता गाजवताना कसलाही विधिनिषेध त्यांनी पाळला नाही. जे काही करायचं ते फक्त आपल्यासाठी, दाखवायचं लोकांसाठी. म्हणजे अगदी आपल्या ज्येष्ठ सहकार्याच्या पाठीत खंजीर खुपसला, सत्ता मिळवली, पण दाखवलं काय? तर वसंतदादाचा अपमान होत होता, काँग्रेसचा अपमान होत होता, म्हणून आम्ही सत्तेच्या बाहेर पडलो. म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे हे वाक्य ज्या ज्या वेळेसही कोणी महाराष्ट्रात उच्चारेल त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते, म्हणजे शरद पवार. हे शरद पवारचं 60 वर्षाच्या राजकारणाचं फलित आहे. या पवार साहेबांनी मी मागं म्हटल्यासारखं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही प्रगतशील संस्था होत्या, शासकीय निमशासकीय, त्या सर्व आपल्या ताब्यात घेतल्या. अगदी ग्रंथालय सुद्धा, ते दादरचं फार मोठं ग्रंथालय, त्याची इमारत, म्हणजे जिथं भूखंड आणि इमारतीचा संबंध येईल तिथं यांचा संबंध आलाच पाहिजे. पण आज पवार साहेब कुठे आहेत? आज पवार साहेब रुग्णालयात जा ये करतात आणि त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स, म्हणजे वार्ता, प्रकृती कशी आहे काय अशी कोण सांगते? तर त्यांचे जुने मित्र विठ्ठल मणियार. कोणीच नाही. कुठलाही राजकीय नेता, कुठलाही डॉक्टर येऊन त्यांच्या प्रकृतीविषयी काही सांगत नाही. ते सारखे दवाखान्यात जातात येतात का? कारण आता राजकारणामध्ये त्यांची गरज कुणालाही उरलेली नाही. ही वस्तुस्थिती शरद पवार साहेबासारख्या चाणाक्ष राजकारण्याच्या नक्कीच लक्षात आली. मग प्रसारमाध्यमाला, पत्रकाराला उत्तर देण्याऐवजी दवाखान्यात जाऊन विश्रांती घेणे हाच त्यांच्यासमोर एक पर्याय होता. त्यांना राज्यसभेवर तर जायचंय, पण आपल्याजवळ असलेल्या 10-11 आमदारावर आपण राज्यसभेत जाऊ शकत नाहीत हे त्यांना पक्क माहिती आहे. आणि पवार साहेब तुम्ही राज्यसभेत जा असं कुणी महाविकास आघाडीमधल्या कुणी घटक पक्ष म्हणायला तयार नाही. काल आदित्य ठाकरेंचा दावाच ठोकला राज्यसभेवर. तिकडे हर्षवर्धन सबका दावा ठोकतायत, कुणी यांना म्हणतच नाही. ही परिस्थिती पवार साहेब का आली? तुम्ही दवाखान्यात आहात, कधी विचार करा की आपण या देशात काय राजकारण केलंय. स्वतःच्या वादीसाठी लोकांचा हाल्या मारणे एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. तुम्ही काय केलंय? हा पक्ष फोडले, शेका पक्ष फोडला, शेतकरी संघटना फोडले, शरद जोशी सारख्या नेत्याचं राजकीय करिअर बरबाद केलं. तुम्ही घरं फोडली, मुंडे साहेबांचं घर फोडलं तुम्ही. आणि काव्यगत न्याय म्हणतात तो हाच आहे. तुमचं घर फोडायला सुद्धा एक मुंडेच कारणीभूत झाला. त्याने तुमचं घर फोडलं. 1990 पासून तुमच्या भात्यामध्ये अजितदादासारखं ब्रह्मास्त्र होतं आणि त्या ब्रह्मास्त्राच्या जोरावर तुम्ही या राज्यामध्ये आपला राजकीय दबदबा निर्माण केला होता. दुर्दैवानं अजितदादाचं अकाली अपघाती निधन झालं आणि एखादं शस्त्र हातातून गेल्यानंतर जसा माणूस भयभीत होतो, गर्भगळीत होतो,
हतबल होतो. तशी तुमची अवस्था झाली शरद पवार साहेब. मला माहीत नाही मेल्यावर स्वर्ग मिळतो का नरक मिळतो, असतो का नसतो, पण माणूस या जीवनात जे करतो त्याला ते इथंच फेडावं लागतं. तुमची अवस्था त्या पिंजऱ्यातल्या मास्तरासारखी झाली. एक काळ महाराष्ट्र तुमच्या मागं होता. तुम्ही डावीकडे पाहिलं तर महाराष्ट्र डावीकडे पाहत होता, तुम्ही उजवीकडे पाहिलं तर महाराष्ट्र उजवीकडे पाहत होता, तुम्ही वर पाहिलं तर महाराष्ट्र वर पाहत होता. आज अशी अवस्था आहे. तुम्ही 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 दरवाजाकडे डोळे लावून बसलात की तुम्हाला कोणी भेटायला येतं का, तुम्हाला कोणी म्हणतं का राज्यसभेवर जा. ही अवस्था तुम्ही स्वतः करून घेतलेली आहे. कारण जे राजकारण तुम्ही केलं तेच महाराष्ट्रात उगवले आणि तेच तुम्हाला कापावं लागतंय. आणि ह्या वयामध्ये कुणावर वेळ येऊ नये, शत्रूवर वेळ येऊ नये अशी वेळ तुमच्यावर आली. कधीतरी तुम्ही आत्मचिंतन करा आणि त्या आत्मचिंतनातून जी काही 4-5 पानं तुम्ही लिहिताल ते तुमच्या आत्मचरित्राला जोडा की आपण आपल्या स्वार्थासाठी या महाराष्ट्रात काय केलं. संभाजी ब्रिगेडसारखी जातीवादी संघटना पोचली, एक नवीन भूत या महाराष्ट्रात उभा केला. ते भूत किती छळतं महाराष्ट्राला. अशी भीती आहे की येत्या काही दिवसात दंगली सुद्धा होऊ शकतात. काय मिळवलं शरद पवार साहेब तुम्ही? हे मिळवलं, हे कमावलं. स्वतःच्या स्वार्थासाठी भावाभावात भांडणं लावली, काका पुतण्यात भांडणं लावली, मामा भाच्यात भांडणं लावली. आमच्या बीड जिल्ह्यात तर नवरा बायको सुद्धा तुम्ही भांडण लावलं. पण आज एक काळ शिखरावर असलेले तुम्ही आज कुठे येऊन बसलात हे लक्षात घ्या. जे तुम्ही केलं ते तुम्हाला इथंच भोगायचं, इथंच फेडायचंय. आणि यालाच म्हणतात याला जीवन ऐसे नाव, यालाच म्हणतात याला जीवन ऐसे नाव. तुमची अवस्था त्या नटसम्राट मधल्या वृद्ध नायकासारखी झाली की त्याला घर पाहिजे असतं, त्याला घर कुणी देतो का म्हणून जो टाहू फोडतो. त्या पिंजऱ्यातल्या मास्तरासारखी झाली असती की गाव ज्याच्या म्हणण्यावर डोलत असतं त्याला एका तमासगिराच्या घुंगरावर डोलावं लागतं आणि हातात तुंतनं घेऊन फडावर उभा राहावं लागतं. ही गत झाली. ती गत तुमची झालेली आहे शरद पवार साहेब. आता तरी विचार करा आणि या महाराष्ट्राला काहीतरी चांगली दिशा द्या. महाराष्ट्र त्या दिशेची वाट पाहत आहे. धन्यवाद.